आजची आपली रेसिपी आहे रगडा पॅटीस. जर तुम्हाला काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर हा रगडा पॅटीस नक्की बनवून बघा. खूपच चवीला भारी लागतो. गरमागरम रगडा पॅटीस खाण्यामध्ये खूपच मजा येते. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्ला तर तो खूपच स्वस्त आणि मस्त लागतो. आणि यासोबतच आपण बनवणार आहोत गोड आणि तिखट चटणी ही. त्यामुळे या रगडा पॅटीसची टेस्ट अजूनच वाढणार आहे. बनवायलाही खूप सोपं आणि घरामध्ये उपलब्ध असल्याने साहित्यापासून तयार होतं. त्यामुळे हे बनवायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर बघूया कसं बनवायचं आपण. तर त्यासाठी बघा इथे मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत पाव किलो 250 ग्राम. ते चांगले भिजून घेतलेले आहेत. 5-6 तास चांगले भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये घेतलेले आहेत. कुकरच्या डब्यामध्ये घातले आहेत आणि त्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालतो आहे. म्हणजे वाटाणे पूर्ण वरपर्यंत भिजले पाहिजेत आणि वरती थोडं 1 इंच पाणी आलं पाहिजे एवढं घालायचं आहे. आता चवीनुसार घालूया मीठ आणि थोडंसं पाव चमचा ना हळद घालायचं आहे. त्यामुळे रगड्याला खूप छान कलर पण येतो आणि टेस्ट पण छान येते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि कुकरला आपण 3 ते 4 शिट्या काढायच्या आहेत. आता तुमच्या कुकरला किती शिट्यांमध्ये शिजेल त्यावर अवलंबून आहे. तर इथे मी 4 शिट्या करून घेते. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया गोड चटणी. तर इथे मी अर्धा कप चिंच घेतला आणि तेवढंच अर्धा कप गूळ घेतलेला आहे. दोन्ही समान मात्रामध्ये घ्यायचं आहे. आणि यानंतर आता यामध्ये 1 कप पाणी घालूया. हा अर्धा कप आहे, अर्ध्या मापाचा कप आहे. त्यामुळे इथे मी 2 कप असे घातलेले आहेत. म्हणजेच टोटल 1 कप पाणी झालेलं आहे. आता चांगलं आपण ह्याला भिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे आता चांगलं शिजवून घेऊया ह्याला आपण. मस्त असं उकळून घ्यायचं आहे 5 मिनटं. म्हणजे चिंच ही व्यवस्थित शिजली जाते आणि गूळही पूर्ण वितळला जाईल. चिंच बघा एकदम सॉफ्ट झाली. आता ना गॅस बंद करून आपण याला थंड करून घेऊया, कारण आपल्याला याला मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये घालूया आणि याची एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत. चटणीसारखं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चिंच व्यवस्थित वाटली जाईल. तर याला मी आता वाटून घेते. तर ही आपली पेस्ट तयार आहे चिंच गुळाच्या चटणीची. तर एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे. तरी पण चिंचेचे धागे वगैरे राहतात, त्यामुळे आपण ह्याला गाळून घेऊया. तर त्याच कढईमध्ये मी गाळून घेते. चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचे धागे वगैरे चिंचेचे असतील काही तर ते निघून जातील आणि आपल्याला एकदम स्मूथ अशी चटणी भेटेल. तर हे आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. चाळून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी अजून घालते आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर. त्यामुळे कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते चटणीला. आता हे लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या वगैरे होऊ शकतात. त्यानंतर आता थोडंसंच अगदी पाव चमचा ना मीठ घालायचं आहे. मस्त अशी चटपटीत चटणी लागते. आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा घालते आहे. आणि आता परत व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत 5 मिनटं. आता याला मस्त असं घट्टसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. आपलं मिश्रण बघा आताच किती मस्त घट्ट झालेलं आहे. याला कॉर्नफ्लॉवर वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. मस्त ही चटणी तयार झालेली. ही चटणी तुम्ही बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता. महिनाभर अजिबात खराब होणार नाही. महिना 2 महिने ठेवला तरी व्यवस्थित टिकून राहील. आणि जेव्हा चाट वगैरे काही खाण्याचं मन होईल तेव्हा झटपट वापरू शकता. आता गोड चटणी तयार. तर हिरवी चटणीसाठी इथे मी 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे मिक्सर जारमध्ये घालून घेतलं आहे. आता अगदी पाव कप एवढं आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. फ्रेश पुदिन्याची पानं घ्यायची आहेत, जास्त नाही घ्यायची, फक्त पाव कप बस झालं. आणि आता इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 4 घेतले आहेत लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. याचे आपण बारीक तुकडे करून घालणार आहोत. तर आल्याचे बारीक मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता यानंतर चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी आणि त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे 1 चमचा फुटाणा डाळ घालतो आहे, जे चिवड्यामध्ये वगैरे वापरली जाते ती. किंवा डाळ नसेल तर चणे असतील तेही घालू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा काळं मीठ, रॉक सॉल्ट, याने टेस्ट खूप छान येते चटणीला. आणि त्यानंतर पाव चमचा साधं मीठ, आपण रेग्युलर जे वापरतो ना ते घालायचं आहे. आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आणि सोबतच घालणार आहोत चटपटीत आणि असं आंबट थोडीसं टेस्टसाठी 1 चमचा लिंबाचा रस. जास्त नाही घालायचं, 1 चमचा बस होतो. आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालूया आपण आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट आपण वाटून घेणार आहोत चटणीची. मस्त अशी एकदम बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही आपली तिखट चटणी ही तयार आहे बघा. मस्त कलर आलेला आहे.
गोड तिखट चटणी तयार आहे. आता रगडा करून घेऊया. तर रगड्याचे बघा वाटाणे मस्त एकदम स्मूथ असे शिजले गेले आहेत. तर यात थोडेसे हलकेसे असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे असं गरगरीत दाटसर असं आपला रगडा तयार होणार आहे. स्मॅशरनीही तुम्ही स्मॅश करू शकता, पण तसं काही गरज नाही. चांगले शिजले गेल्यामुळे स्पूननेही व्यवस्थित स्मॅश होत आहेत बघा. फक्त जास्त नाही, थोडंसं हलकाचं आपण स्मॅश करून घेणार आहोत. तर आता हा आपला रगड्याला आपण फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं चमचा अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. जास्त जिरं घालायचं नाही आहे. जिरं थोडंसं तडकलं का मग आपण हा जो रगडा करून ठेवला होता स्मॅश करून तो घालायचा. रगड्याला ना ही फोडणी दिली की छान टेस्ट येते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा, किंवा असंचही खाल्ला तरी चालेल. तर मस्त असा हा आपला रगडा आणि चटणीही तयार आहे. तर आता आपण ही पुढची प्रोसेस करायला घेऊया. जास्त उकळवायची गरज नाही, कारण रगडा आधी शिजलेला आहे. त्यामुळे फक्त 1 मिनिटभर आपण फक्त असं गरम करून घेणार आहोत. गरमागरम आपला हा रगडा आहे तयार आहे. मस्त असा दाटसर रगडा तयार झालेला आहे. तर गॅस बंद करून याला आपण झाकण बाजूला ठेवून देऊया. तर आता पॅटीस बनवायला घेऊया आपण. पॅटीस बनवण्यासाठी बघा इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे चांगले कुस्करून घ्यायचे आहेत आपल्याला. बटाटे कुस्करून झाले आहेत. आता याला बाइंडिंगसाठी मी इथे अर्धा कप ब्रेड क्रम्स घालते आहे. याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स नसले तर पोहे आपले असतात ना कांद्या पोह्याचे, ते भिजवून थोडेसे घातले तरी चालेल, अर्धा कप एवढे. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 हिरव्या मिरची एकदम बारीक कापून घातलेले आहेत बघा. आणि थोडीशी हळद घालायची आहे, पाव चमचा एवढी. आणि आता यामध्ये घालूया अर्धा चमचा छोटासा लाल मिरची पावडर. आणि अगदी चटपटीत टेस्टसाठी घालणार आहात आमचूर पावडर, पाव चमचा, जास्त नाही घालायचं, थोडीशी घालायची. किंवा आमचूर पावडर नसेल तर मग चाट मसाला घातला तरी चालेल. आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण बटाट्याचा ओलसरपणानेच हे व्यवस्थित गोळा होणार आहे. एकदम असं घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की घट्ट गोळा होत नाही आहे, तर मग एखादा थोडंसं अजून ब्रेड क्रम्स ॲड केला तरी चालेल. तर हा आपला मस्त असा डो तयार झालेला आहे बघा पॅटीस बनवण्यासाठी. तर आता आपण पॅटीस बनवून घेऊया. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पॅटीस बनवताना हाताला अजिबात चिकटणार वगैरे नाही. तर थोडासाच गोळा घ्यायचा छोटासा, आणि याचे गोल असे आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. पॅटीस छोट्याशा आकाराचे असतात, त्यामुळे जास्त मोठा गोळा घेऊ नका. अगदी छोटासा गोळा घेऊन त्याला गोल गोल हाताने फिरून थोडासा हलकासा हाताने प्रेस करून त्याला पॅटीसचा शेप देऊन घेऊया. रगडा पॅटीस गरम गरम मस्त लागतो, खूपच छान लागतो चवीला. बाहेर जाऊन आता ते खाण्यापेक्षा घरी बनवायला खूपच सोपा पडतो आणि खूप चविष्ट लागतो आपण स्वतः बनवून खाल्ल्यानंतर. तर हा आपला पॅटीस असे या पद्धतीने बघा हातावरती थोडंसं रोल रोल करून मस्त असा शेप देऊन घेतलेला आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहेत. आता पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, जास्त तेल नाही. आणि थोड्याशा अंतरावरती आपण हे पॅटीस असे ठेवून घेणार आहोत. आणि मस्त असं एकदम लो फ्लेमवरती मस्त अशा खालून थोडंसं करपूस होईपर्यंत पॅटीस भाजून घेणार आहोत. गॅस जास्त हाय वगैरे ठेवू नका, एकदम लोवरतीच हे पॅटीस मस्त भाजून घ्यायचे आहेत. थोडासा कलर यायला पाहिजे वरती. आता हलकासं आपण थोडंसं पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही शेकून घेऊया. अजून एकदा दोनदा असं हलकंसं वरती कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर बघा कलर किती छान आलेला आहे. मस्त असे गरमागरम पॅटीस आपले तयार झालेले आहेत. तर थोडंसं अजून एका साईडने आपण शेकून घेणार आहोत, मस्त कलर यायला पाहिजे. तर हे बघा या पद्धतीने मस्त असं आपण हे पॅटीस भाजून घेणार आहोत. कलर बघा किती छान आलेला आहे. गरमागरम आपले पॅटीसही तयार आहेत, रगडा तयार आहे आणि चटणीही तयार आहेत. तर आपण प्रेझेंटेशन करायला घेऊया. तर प्लेट्समध्ये आपण आधी पहिला रगडा घालायचा आहे थोडासा, आणि वरती ही गरमागरम पॅटीस ठेवायचे आहेत. तर एका प्लेटमध्ये जेवढे राहतील तेवढे ठेवून घ्या. तर इथे माझ्या प्लेटमध्ये 3 पॅटीस राहिले आहेत, मस्त दिसत आहेत बघा. पॅटीस किती सुंदर दिसत आहेत. वरून थोडासा रगडा अजून घालूया. जर रगडा तुम्हाला असं वाटत असेल की घट्ट वाटतो आहे, तर अजून तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण रगडा थोडासा घट्टसर छान लागतो. तर असा हा मी रगडा घालून घेतलेला आहे. वरून आता थोडीशी हिरवी चटणी, तिखट चटणी,
जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडी चटणीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आणि आता गोड चटणी, वरून गोड चटणीमुळे आणि हिरव्या चटणीमुळे रगडा पॅटीसची टेस्ट खूपच छान लागते. तर या चटण्या बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि वरून मस्त बारीक चिरलेला एकदम कांदा घालायचा आहे. थोडासा कांदा घालून झाला का वरून थोडासा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला, आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही छान लागते कोथिंबीर घातल्यामुळे. तर आता यावरती आपण एकदम थोडीशी चटणी अजून घालून घेणार आहोत. जास्त नाही, थोडीशी चटणी अजून घालून घेऊया. दोन्ही चटण्या घालायच्या आहेत, हिरवी आणि लाल तिखट आणि गोड दोन्हीही. जास्त नाही, थोडीशी, कारण आपण पहिलं ही चटणी घातलेलं आहे. तर अगदी थोडीशी मी चटणी घातलेली आहे. आणि आता वरून आपण जी बारीक एकदम नायलॉन शेव येते ना, भेलमध्ये वगैरे वापरली जाते, ती घालायची आहे थोडीशी. जास्त नाही, थोडीशी घालायची आहे. मस्त दिसतं बघा. आणि असा हा गरमागरम रगडा पॅटीस तयार आहे खाण्यासाठी. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि रेसिपी आवडत असतील तर फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही पाहता येतील. तर गरमागरम असा हा रगडा पॅटीस बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर झटपट बनवा आणि मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा. तर मला आता कंट्रोल होत नाही आहे, मी पटकन खाणार आहे मस्त असा गरमागरम रगडा पॅटीस. तर तुम्हीही बनवा आणि मस्त एन्जॉय करा गरमागरम असा हा रगडा पॅटीस.